अहमदनगर जिल्ह्यासह राज्य कार्यक्षेत्र असलेल्या भिंगार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे। भिंगार अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी निवडणूक होत असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेश पुरी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला। त्यानुसार 21 ते 28 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे, 29 डिसेंबर रोजी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करणे, 1 जानेवारी रोजी वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध करणे, 1 ते 15 जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेणे, 16 जानेवारी रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करणे, 28 जानेवारी रोजी मतदान आणि 29 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे। बँकेच्या संचालक मंडळाची एकूण 15 जागांसाठी निवडणूक होत असून त्यात सर्वसाधारण मतदारसंघातून 10, अनुसूचित जाती जमाती 1, महिला राखीव 2, इतर मागासवर्गीय 1 आणि भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागासवर्ग मतदारसंघातून 1 जागा निवडली जाणार आहे। भिंगार अर्बन बँकेची भिंगारमध्ये मुख्य शाखा असून नगर शहरासह जिल्ह्यात आणि नाशिक, बीड, पुणे येथे मिळून एकूण 8 शाखा आहेत। या निवडणुकीसाठी एकूण 6989 सभासद मतदार पात्र ठरले आहेत। या निवडणुकीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अल्ताफ शेख हे काम पाहत आहेत। नगर शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीने या बँकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे। तेच बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।